नमस्कार मंडळी. आज 26 फेब्रुवारी 2025. आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असा दिवस आहे, कारण आज महाशिवरात्र आहे. असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि पार्वती माता विवाहबद्ध झाले. महाशिवरात्री हे कल्याणकारी शिवाचं आराधना पर्व असल्याने महाशिवरात्रीला खूप मोठं महत्त्व आहे. पृथ्वीच्या निर्मितीनंतर याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकरांनी रौद्र रूप धारण केलं होतं, म्हणून या रात्रीला शिवरात्री किंवा कालरात्री असंही म्हटलं जातं. सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो आणि या महिन्यात होणारे ऋतूचे परिवर्तन सुद्धा शुभ मानले जाते आणि म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथांची आवडती तिथी आहे. महाशिवरात्रीला जागरणाचं खूप महत्त्व आहे. हे व्रत नैमित्तिक व काम्य म्हणजे इच्छा पूर्ण करणारं असल्याने शिवरात्रीच्या रात्री 4 प्रहर पूजा केली जाते. उपवास, पूजा, जागरण असं विविध अंगांनी सगळेच शिवभक्त शिवाची आराधना करत असतात. या पूजेमध्ये अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करून शिवलिंगाचं शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुलं, रुद्राक्षांच्या माळा, शाळुंका या शिवपिंडीवर वाहिल्या जातात. धोत्रा, आंबा याची पत्री सुद्धा या पूजेमध्ये वाहतात. या पवित्र दिवशी शिवशंकराला रुद्राभिषेक करणं, जप करणं, बेलपत्र वाहणं, उपास करणं या गोष्टी आवर्जून केल्या जातात आणि त्याशिवाय ओम नमः शिवाय हा जप सुद्धा सगळे शिवभक्त करतात. अहो, शेवटी शिव म्हणजे काय? शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे ज्ञान. महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते, यात काहीच शंका नाही. त्याला उत्कर्षाचा, मुक्तीचा, विकासाचा मार्ग सापडतो अशी सगळ्याच शिवभक्तांची श्रद्धा आहे. आपण त्या शिवाला वंदन करून आजच्या अभंगाकडे वळूया. योगायोगानं आजच्या दिवशी माझ्या वाचनात तुकोबारायांनी लिहिलेला हा अतिशय सुंदर छोटासा अभंग वाचनात आला आणि मला असं वाटलं की हा शिवाशी खूपच सुसंगत आहे किंवा जवळचा आहे, म्हणून तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं. आधी वाचते आणि मग आपण त्याचा अन्वयार्थ पाहू. तुकोबाराय असं म्हणतात, हरिहरा भेद नाही, हरिहरा भेद नाही करू नये वाद, हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, भेदकासी नाड एक वेलांटीच आड, भेदकासी नाड एक वेलांटीच आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. आता आपण अन्वयार्थ बघूया. हरिहरा भेद नाही करू नये वाद. विष्णू आणि शिव ही एकाच परमात्म्याची 2 रूपं असल्यामुळे त्यांच्यात कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ असा भेद करू नये. एका एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. ज्याप्रमाणे साखर आणि तिची गोडी परस्परांपासून वेगळी करता येत नाही, त्याप्रमाणे शिवाच्या हृदयात विष्णू आणि विष्णूंच्या हृदयात शिव राहतात, असंही तुकाराम महाराज म्हणतात. भेदकासी नाड एक वेलांटीच आड, भेदकासी नाड एक वेलांटीच आड. एखाद्याला तरीही दोघांमध्ये भेद करायचाच असेल तर तो केवळ एका वेलांटीचाच करता येतो. हर हे शिवाचं नाव आहे आणि हरी हे विष्णूंचं. हर आणि हरी यात केवळ
एका वेलांटीचाच फरक आहे असं सुद्धा तुकोबाराय म्हणतात. आणि शेवटी उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. उजवे वाम भाग, वाम म्हणजे डावा, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. तुकोबाराय म्हणतात की ज्याप्रमाणे डावं आणि उजवं हे दोन्हीही भाग एका शरीराचेच असतात, त्याचप्रमाणे हर आणि हरी ही एका परमात्म्याचीच दोन रूपं आहेत. रामकृष्ण हरी. इतक्या सोप्या शब्दात आपल्याला तुकाराम महाराजांनी शिव म्हणजे काय आणि विष्णू म्हणजे काय आणि कसे दोन्ही एक रूप आहेत हे समजावून दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आशा करते तुम्हाला ही कविता, हा अभंग, या तुकाराम महाराजांच्या पंक्ती निश्चितच आवडल्या असतील. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, पण तत्पूर्वी नेहमीप्रमाणे विनंती, व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.